यावेळेस त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात येत आहे, त्यांचं औक्षण करण्यात येत आहे। यावेळेस पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित आहेत। घाटकोपरमधली आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वच्छतेचा आढावा घेतला जाणार आहे। तर घाटकोपरमधली आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छतेचा आढावा घेत आहेत। खरं तर या आधी सुद्धा 2 टप्प्यातील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती। मागच्या 2 आठवड्यांमध्ये स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेसही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस उपस्थित होते। त्यांनी सफाई कर्मचारी आणि त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधला होता। स्वच्छतेचं आवाहन त्यांना करण्यात आलं होतं। तसंच आज सुद्धा स्वच्छतेचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत। मुंबईतील 4 परिमंडळात स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आज या स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात येत आहे। याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून। निखिल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपरमध्ये दाखल झाले आहेत, स्वच्छतेचा आढावा घेत आहेत, काय सध्याची अपडेट आहे? यांचा आजचा हा जो तिसरा आहे तो स्वच्छता मोहिमेचा संपूर्णपणे टप्पा आपल्याला पाहायला मिळतो। आज 4 विभागांमध्ये हा संपूर्णपणे टप्पा करणार आहे। तर ज्या माध्यमातून डीप क्लिनिंगचं जे स्वप्न या ठिकाणी नरेंद्र मोदींचं आहे, त्याच माध्यमातून मुंबईमध्ये संपूर्णपणे स्वच्छता आहे ती योग्य प्रकारे होते की नाही यासाठी संपूर्णपणे दौरा आहे तो आजचा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। याआधी देखील मुंबईतील 2 विभागांमध्ये हा जो दौरा आहे तो मुख्यमंत्र्यांनी केलेला होता। याच माध्यमातून हवेतील प्रदूषण असेल ते कशा प्रकारे कमी करता येईल, त्यासोबतच स्वच्छ कशा प्रकारे ठेवता येईल यासाठी अधिकची माहिती देण्यासाठी आणि त्यासोबतच सूचना देण्यासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा ठरला जातोय। या दौऱ्यामध्ये इक्बाल सिंग चहल हे देखील स्वतः उपस्थित आहेत, त्यासोबतच स्थानिक आमदार खासदार हे उपस्थित असून संपूर्णपणे स्वच्छता यंत्रणा ही या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्यमंत्री स्वतः यांच्या सोबत आहे तो हा संपूर्णपणे पाहणी दौरा आहे तो आता करतायत आणि अधिकच्या सूचना आहेत स्वच्छताबाबतच्या त्या देखील या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। घाटकोपर मधील अमृतनगर येथून हा संपूर्णपणे पहिला टप्पा आहे तो सुरुवात केलेला आहे। महानगरपालिकेचा संपूर्णपणे प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं असून प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। हवेमधील गुणवत्ता ज्याप्रमाणे सुधारली पाहिजे त्याच अनुषंगाने हा संपूर्णपणे दौरा आयोजित करून ज्या काही महानगरपालिकेच्या यंत्रणा आहेत त्या योग्य प्रकारे वापरून हा प्रदूषण आहे ते कमी करत स्वच्छता देखील करण्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आदेश हे याआधी देखील दिलेले होते। त्याचमध्ये आता पाहायचं झालं तर मुख्यमंत्री हे या संपूर्णपणे जे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत या यंत्रणेचा पाहणी दौरा आहे तो आता करतात आणि यासोबतच आढावा देखील स्वच्छतेचा आपल्याला घेताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर निखिल, हा संपूर्ण त्यांचा दौरा जो आहे तो कशा टप्प्यांमध्ये असणार आहे? आज 4 विभागांमध्ये हा संपूर्णपणे दौरा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मुख्यमंत्री आहेत ते घाटकोपर येथील एन विभागात अमृतनगर इथे आलेले आहेत, त्यानंतर कामराजनगर, त्यानंतर राजावाडी हॉस्पिटल, आंबेडकर गार्डन, टिळक नगर, त्यानंतर हा जो शेवट आहे तो महाराणा प्रताप चौक या ठिकाणी आहे तो शेवट करणार आहेत। म्हणजे भायखळा या ठिकाणी या संपूर्ण दौऱ्याचा शेवट होईल। एकूण 7 ठिकाणी आहेत ते मुख्यमंत्री जी व्हिजिट आहेत ते देणार आहेत आणि या माध्यमातून स्वच्छतेचा आढावा आजच्या या घाटकोपर आणि या संपूर्णमध्ये परिसरात आपल्याला घेताना पाहायला मिळणार आहे। अधिक अपडेट निखिल तुमच्याकडनं जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाटकोपरमध्ये दाखल झाले आहेत, स्वच्छतेचा आढावा घेत आहेत। खरं तर तिसऱ्या टप्प्यातल्या स्वच्छता मोहिमेचा आज शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होतोय। आपण ही दृश्य पाहतोय, ग्लोव्ज घालून ते स्वतः पुढाकार घेताना दिसत आहेत। याआधी सुद्धा 2 टप्प्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण स्वच्छतेचा आढावा घेतला होता। स्वतः हातामध्ये स्वच्छतेचा पवित्र हाती घेऊन स्वच्छता ते करताना दिसत होते। या आधीचे 2 टप्पे सुद्धा आपण पाहिलेत आणि आता हा तिसरा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये घाटकोपर इकडनं हा संपूर्ण जी स्वच्छता मोहीम आहे ती सुरू होणार आहे। तिकडचे आपण हे थेट दृश्य पाहतोय। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर पदाधिकारी जे आहेत स्थानिक प्रशासन आहे ते यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहे। त्याचबरोबर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल सुद्धा आपण पाहू शकतो। सर घ्या, एक शॉट द्या ना।
छत्रपती शिवाजी महाराज की शिंदे साहेब झालं सांगणार हमारे साथ है एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथ शिंदे जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पुढे अरे सर आपण ही दृश्य पाहतोय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छता करताना दिसत आहेत। खरं तर आजच्या या दौऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सुरुवात झाली आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो स्वच्छता करताना दिसत आहेत। इतर पदाधिकारी सुद्धा यावेळेस उपस्थित आहेत। पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आहेत। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि कुठल्याही प्रकारे अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आपण पाहू शकतोय। मार रहा है सामान पे मार दिया एकदम जल्दी पाठी आहे समोर मारू नका स्वतः पाईप हातात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डीप क्लिनिंग करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर डीप क्लिनिंगचं आणि मुंबईला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं हे जे उद्दिष्ट आहे हे साकार करण्यासाठी विविध टप्पे मुंबईमध्ये राबवले जात आहेत आणि विविध टप्प्यातून स्वच्छता केली जाते। या तिसऱ्या टप्प्याची आपण दृश्य पाहतोय।